मोठी स्वप्न बघताय? अधिकारी बनायचंय? मग चला सुरुवात करूया. तुमच्या याच महत्वाकांक्षेला योग्य दिशा देणारं स्कॉलर टू ऑफिसर चॅनल. हेच आहे तुमच्या मोठ्या स्वप्नांकडे पहिलं पाऊल. तर मग तयार आहात का 4थी ते 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी? घाबरू नका. योग्य मार्गदर्शन आणि स्मार्ट वर्कने हे नक्कीच शक्य आहे. आणि यशाचा मार्ग जातो 2 महत्वाच्या पायऱ्यांवरून: ज्ञान आणि स्मार्ट वर्क. आमचं ध्येय आहे शिक्षण, प्रेरणा आणि नेतृत्वाने तुम्हाला घडवणं. बघा, एका विद्यार्थ्यापासून एका सक्षम अधिकाऱ्यापर्यंतचा अविश्वसनीय प्रवास. मग वाट कसली बघताय? तुमच्या यशाचा प्रवास आत्ताच सुरू करा. आम्हाला शोधा स्कॉलर टू ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला अधिकारी बनूया. नमस्कार मित्रांनो, आज ना आपण एका खूपच खास, एकदम जादुई अशा प्रवासाला निघणार आहोत. एक रहस्य शोधायचे आपल्याला. मग करायची सुरुवात? अरे वा, हे बघा, समोर एक वर्ग दिसतोय. आणि अरे, त्या वर्गात तर एक चमकणारं जादुई झाड आहे. याचं नाव आहे जादुई नामवृक्ष. आणि या झाडावर एक प्रश्न पण लिहिलाय. काय आहे तो? नाम म्हणजे काय? चला तर आज आपण सगळे मिळून या प्रश्नाचं उत्तर शोधूया. अच्छा, तर या झाडाची जादू समजून घ्यायची असेल तर आपल्याला आधी एक गुप्त चावी शोधावी लागेल. आणि ती गुप्त चावी काय माहितीये? ती आहे नाम म्हणजे काय हे समजून घेणं. चला मग बघूया तरी काय आहे ही गुप्त चावी. तर ही आहे आपली गुप्त चावी. नाम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, फक्त एक नाव आहे की नाही. एकदम सोप्पं. जसं आपलं सगळ्यांचं एक नाव असतं ना, अगदी तसंच प्रत्येक व्यक्तीचं, जागेचं, प्राण्याचं किंवा वस्तूचं सुद्धा एक नाव असतं. आणि त्याच नावाला आपण नाम असं म्हणतो. चला, आता तर आपल्याकडे गुप्त चावी आहे. म्हणजे आता आपण या जादुई नाम वृक्षाच्या एक एक फांदीवर जाऊन तिथं काय लपलंय ते बघू शकतो. मग करायची सुरुवात झाडावर चढायला? ठीक आहे, चला तर मग सगळ्यात आधी जाऊया पहिल्या फांदीकडे. ही फांदी आहे व्यक्तींची. बघूया बरं इथे आपल्याला काय रहस्य सापडतंय ते. अरे बघा, या फांदीवर एक मुलगा दिसतोय जो शाळेत चालला आहे. तर मुलगा हे काय झालं? हे झालं एका व्यक्तीसाठी वापरलेलं नाव. म्हणून मुलगा हे एक नाम आहे. आपल्या आजूबाजूला पण कितीतरी व्यक्ती असतात, हो की नाही? आई, बाबा, मित्रमैत्रिणी, ही सगळी व्यक्तींचीच नावं आहेत. आता जरा विचार करूया, शाळेमध्ये आपल्याला नवीन नवीन गोष्टी कोण शिकवतं बरं? बरोबर ओळखलं, शिक्षक. मग शिक्षक हे सुद्धा एका व्यक्तीचंच नाव झालं ना, म्हणजे तेही झालं एक नाम. वा, मस्तच. पहिली फांदी तर आपण पार केली. आता वेळ आहे दुसऱ्या फांदीची. चला बघूया ही फांदी आपल्याला कुठे घेऊन जातीये. अरे वा, ही फांदी आपल्याला एक ठिकाण दाखवतेय. आणि ते ठिकाण आहे शाळा. हो, शाळा हे एका जागेचं नाव आहे, एका ठिकाणाचं नाव. म्हणून शाळा हे सुद्धा एक नाम आहे. बरं, आता आठवून पाहूया, खेळायला किंवा मजा करायला आपण अजून कोणत्या ठिकाणी जातो? बाग किंवा मैदान, ग्रंथालय सुद्धा. ही सगळी काय आहेत? ठिकाणांची नावं. म्हणजेच ही सगळी आहेत नामं. अगदी बरोबर. खूपच छान. आपला प्रवास एकदम मस्त सुरू आहे. चला तर मग आता पुढच्या फांदीवर जाऊया आणि बघूया तिथे कोणतं नाम दडलंय ते. हे बघा, तिसऱ्या फांदीवर काय आहे? एक रंगीबेरंगी सायकल. तर सायकल हे झालं एका वस्तूचं नाव. म्हणून सायकल हे सुद्धा एक नाम आहे. आपल्या आजूबाजूला तर कितीतरी वस्तू असतात, नाही का? चला एक गंमत करूया का? सगळ्यांनी आपापल्या आजूबाजूला पाहायचं आणि शिकण्यासाठी मदत करणारी कोणतीही एक वस्तू शोधायची. सापडली का? जसं की पुस्तक, वही किंवा पेन्सिल. ही सगळी वस्तूंची नावं आहेत आणि म्हणूनच ही सगळी नामं आहेत. वा, आपण तर झाडाच्या जवळजवळ शेंड्यापर्यंत पोचलो की. चला आपल्या या जादुई प्रवासातल्या शेवटच्या फांदीवर काय आहे तेही बघून घेऊया. अरे वा, किती गोड आहे हे. आपल्या शेवटच्या फांदीवर एक छोटंसं आनंदी कुत्र्याचं पल्लू आहे. तर मग पिल्लू किंवा कुत्रा हे झालं एका प्राण्याचं नाव. म्हणून ते एक नाम आहे. अगदी तसंच मांजर, सिंह, वाघ ही सुद्धा प्राण्यांचीच नावं आहेत. म्हणजे ही सगळी पण नामं आहेत. तर मित्रांनो, आपल्या या जादुई झाडावरचा प्रवास आता पूर्ण झालाय. आणि या प्रवासात आपल्या सगळ्यांना एक नवीन सुपर पॉवर मिळालीय. कोणती सुपर पॉवर माहितीये? ती आहे आपल्या आजूबाजूला लपलेली सगळी नामं ओळखण्याची शक्ती.
आपण ह्या झाडाच्या फांद्यांवर नामांचे 4 जादुई प्रकार पाहिले. कोणते होते ते? व्यक्ती, ठिकाण, वस्तू आणि प्राणी. एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे 4 प्रकार जर लक्षात ठेवले ना तर नाम ओळखणं एकदम सोपं होऊन जातं. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, नाम म्हणजे अजिबात अवघड काही नाहीये. ते म्हणजे फक्त व्यक्ती, ठिकाण, प्राणी किंवा वस्तूंना दिलेलं एक साधं सोपं नाव, बस. चला, जाता जाता एक छोटीशी स्पर्धा घेऊया. सगळ्यांनी आपली सुपर पॉवर वापरायची आणि पुढच्या 1 मिनिटात आजूबाजूला किती नामं दिसतायत हे मोजायचं. तयार? वेळ सुरू झाली. आत्ता. चला मोजा पटापट. आपण भेटूया पुढच्या वेळी एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत शिकत रहा आणि मजा करा. आठवते का आपण मागच्या वेळी नाम म्हणजे काय ते शिकलो होतो? तर आज ना आपण नामांच्या दुनियेत अजून एक पाऊल पुढे टाकणार आहोत आणि त्यांची 2 खास रूपं पाहणार आहोत. एक आहे अगदी सामान्य आणि दुसरं आहे खूप विशेष. चला तर मग सुरू करूया ही धमाल. मग तयार आहात आपल्या पुढच्या नाउन ॲडव्हेंचर्ससाठी? आज आपण अशा 2 खास नामांना भेटणार आहोत ना, जे आपल्या आजूबाजूलाच सगळीकडे लपलेले असतात. त्यांना शोधून काढायचंय. ओके, आता जरा स्क्रीनवरच्या चित्राकडे लक्ष द्या. एकदम नीट बघा हा. काय काय दिसतंय बरं यात? हे चित्र जेवढं साधं दिसतंय ना तेवढं आहे नाही, कारण यात 2 खूप महत्वाच्या नावांचं एक मोठं रहस्य दडलेलं आहे. आणि हो, आपण ते रहस्य एकत्र मिळून सोडवणार आहोत. चला बघूया. चला तर, सगळ्यात आधी भाग 1, सामान्य नाम. आपल्या शोधाची सुरुवात करूया चित्राच्या डाव्या बाजूने. ही आहे कॉमन नाउन्स म्हणजे सामान्य नामांची दुनिया. बघा, इथे काय दिसतंय? एक करड्या रंगाचा कुत्रा आहे आणि तो एका साध्या बागेत बसलाय. आता हा कुठलाही कुत्रा असू शकतो, बरोबर? आणि ही बाग ती पण कुठलीही असू शकते. आपल्याला त्याचं किंवा त्या जागेचं असं काही खास नेमकं नाव माहिती नाहीये. आणि म्हणूनच याला म्हणतात सामान्य नाम किंवा कॉमन नाउन. सोपं आहे. जेव्हा आपण कोणत्याही व्यक्ती, जागा किंवा वस्तूला एक जनरल, सर्वसाधारण नाव देतो, जे त्या प्रकारच्या सगळ्यांसाठी वापरता येतं, ते झालं सामान्य नाम. जसं की कुत्रा किंवा बाग. ओके, आता भाग 2, विशेष नाम. चला, आता सामान्य नामांच्या दुनियेतून आपण जाऊया चित्राच्या उजव्या बाजूला आणि आपण प्रवेश करतोय विशेष नामांच्या खास जगात, म्हणजे प्रॉपर नाउन्स. अरे वा, इथे बघा जरा. हा कुत्रा आता फक्त एक कुत्रा राहिलेला नाहीये. त्याला एक खास स्पेशल नाव मिळालंय, बडी. आणि तो ज्या रस्त्यावर उभा आहे ना, त्या रस्त्याचं पण एक विशिष्ट नाव आहे, सिकॅमोर ॲव्हेन्यू. हेच आहे विशेष नाम म्हणजेच प्रॉपर नाउन. म्हणजे बघा, जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, जागेला किंवा वस्तूला ओळखण्यासाठी एक खास स्पेशल नाव देतो, ते झालं विशेष नाम. जसं की बडी हे त्या कुत्र्याचं नाव आणि सिकॅमोर ॲव्हेन्यू हे त्या रस्त्याचं नाव. ठीक आहे, आता भाग 3, कॅपिटल लेटरची गुप्त युक्ती. पण एक मिनिट, हे सामान्य आणि विशेष नाम ओळखायचं कसं? यातला फरक कसा कळणार? तर त्यासाठी ना एक खूप सोपी आणि गंमतशीर गुप्त युक्ती आहे. ही अशी युक्ती आहे की जी तुम्हाला एकदम नामांचा एक्सपर्ट बनवून टाकेल. एक प्रकारची सुपर पॉवरच आहे ही. काय आहे हा सिक्रेट कोड? चला बघूयाच. हे नीट लक्षात ठेवा. विशेष नामं म्हणजे स्पेशल नावं. ती एक वेगळी ओळख देतात. आणि सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात मोठा नियम, विशेष नामाची सुरुवात नेहमीच कॅपिटल लेटरने होते. हाच तो सिक्रेट कोड आहे, विसरायचं नाही. चला, भाग 4, आता हेच खरं करून बघूया. हा कॅपिटल लेटरचा नियम अजून पक्का व्हावा म्हणून आपण एक आपल्या ओळखीचं एकदम सोपं उदाहरण घेऊ. हे बघा, जेव्हा आपण म्हणतो शहर, तेव्हा ते जगातलं कुठलंही शहर असू शकतं, बरोबर? म्हणून शहर हे झालं सामान्य नाम. पण जेव्हा आपण म्हणतो कोल्हापूर, तेव्हा आपण एका विशिष्ट खास शहराबद्दल बोलत असतो. म्हणून कोल्हापूर हे झालं विशेष नाम. आणि बघा, कोल्हापूर शब्दाची सुरुवात कॅपिटल केने झालीये, पाहिलात? आणि आता भाग 5, तुमच्यासाठी एक चॅलेंज. आता तुमची पाळी आहे. बघूया सगळ्यांना किती समजलंय. तयार आहात एका छोट्याशा आव्हानासाठी? चला, सगळ्यांनी आता आपापल्या नावाचा विचार करा. हो, स्वतःचं नाव. सांगा बरं, ते नाव सामान्य नाम आहे की विशेष नाम? नीट विचार करा आणि आपलं उत्तर पटकन खाली कमेंट्समध्ये लिहून टाका.
बघूया किती जणांचं उत्तर बरोबर येत आहे. वा, खूपच छान काम केलंय नाउन एक्सप्लोरर्स. आज सगळ्यांनी मिळून सामान्य नाम आणि विशेष नाम यांच्यातलं रहस्य एकदम यशस्वीपणे उलगडलं. आता तर नामांची खरी सुपरपॉवर तुमच्याकडे आली आहे. चला तर भेटूया पुढच्या वेळी व्याकरणाच्या एका नवीन आणि तितकाच रोमांचक माहितीसोबत. तुम्हाला माहितीये का, शब्दांमध्ये सुद्धा जादू असते. हो, आणि आज आपण तशीच एक जादूची युक्ती शिकणार आहोत. मग सगळे तयार आहात? जादू बघायला कोणाला नाही आवडत, बरोबर ना? मग विचार करा, जादू करायला किती मजा येईल. चला तर मग आज आपण कोणतीही जादूची कांडी न वापरता फक्त शब्दांनी खरी जादू करायला शिकूया. ठीक आहे, तर आपल्या जादूचा पहिला नियम, प्रत्येक जादूच्या प्रयोगासाठी आपल्याला सुरुवात करायला काहीतरी एक वस्तू लागते. चला बघूया आपल्या जादूची सुरुवात नक्की कशाने होते. हे बघा, आपली जादू इथूनच, या टेबलवरूनच सुरू होणार आहे. आणि अगदी खऱ्या जादूगारांसारखं आपण सुद्धा फक्त एकाच वस्तूने सुरुवात करणार आहोत. आणि ती वस्तू आहे हे एक सुंदर लाल चुटूक सफरचंद. आता नीट ऐका हां, जेव्हा आपल्याकडे कोणतीही गोष्ट फक्त एक असते ना, तेव्हा इंग्रजीमध्ये त्याला एक खास नाव आहे. आणि ते नाव आहे सिंग्युलर. सिंग्युलर म्हणजे काय? तर फक्त एक. अगदी आपल्या मराठीतल्या एकवचनसारखंच. म्हणजे एक सफरचंद, हे झालं सिंग्युलर. सोपं आहे की नाही? चला आता आपल्या जादूच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया. आता वेळ झालीये या जादूमागचं गुपित उघड करण्याची. आणि हे रहस्य आहे एक जादुई मंत्र. आहे की नाही एकदम भारी? हा बघा तो मंत्र, आपला जादूचा +S मंत्र. हे जे छोटंसं एस दिसतंय ना, यात खूप मोठी शक्ती आहे. जेव्हा आपण हे एस एखाद्या इंग्रजी शब्दाच्या शेवटी लावतो तेव्हा जादू घडते. तर मग सगळेजण हा जादूचा प्रयोग बघायला तयार आहेत का? चला बघूया तरी ही जादू काम करते तरी कशी. बरं, तर आपल्याकडे शब्द आहे ॲपल. आता आपण यावर आपला जादूचा +S मंत्र वापरला तर काय होईल बरं? काय वाटते? गिली गिली छू. आणि हे बघा, हे झालं ॲपल्स. टाडा! पाहिलात का? एका सफरचंदाची आता सफरचंदांनी भरलेली अख्खी टोपली झाली. आणि यालाच म्हणतात प्लुरल. प्लुरल म्हणजे एकापेक्षा जास्त. अगदी आपल्या मराठीतल्या अनेक वचनसारखं. म्हणजे काय? तर आपला +S मंत्र कोणत्याही सिंग्युलर गोष्टीला प्लुरल बनवतो. आहे की नाही कमाल? पण खरी मजा तर आता येणार आहे, कारण ही जादू फक्त मलाच नाही तर आता सगळ्यांनाच येते. चला तर आता सगळ्यांनी जादूगर बनायची वेळ आलीये. ठीक आहे, तर आपला पहिला शब्द आहे कॅट, म्हणजेच एक मांजर. चला आता आपला जादूचा +S मंत्र कॅट या शब्दावर वापरूया. मग काय मिळेल आपल्याला? जरा विचार करा बघू. वाह, छान! चला अजून एका शब्दासोबत सराव करूया. आपला पुढचा शब्द आहे बुक. आता जेव्हा आपण बुक या शब्दाला आपला जादूचा S लावू तेव्हा काय होईल? कोणता नवीन शब्द तयार होईल? चला तर मग सगळ्या जादूगारांनी आता आपली जादू दाखवायची आहे. कॅट हा शब्द काय बनेल आणि बुक हा शब्द, हे दोन्ही नवीन जादुई शब्द पटकन कमेंट्समध्ये लिहून टाका आणि ही जादू सगळ्यांना दाखवा. पायलट, किती सोपी आहे ही जादू. आता तुम्ही तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या कितीतरी वस्तूंवर हा मंत्र वापरून बघू शकता. असाच सराव करत रहा आणि शब्दांचे खरे जादूगार बना. आपण नामांच्या एका अशा जगात जाणार आहोत जिथे गोष्टींना स्पर्श नाही करता येत, पण त्या मनापासून अनुभवता येतात. चला तर मग सुरू करूया. आता बघा, आपण आत्तापर्यंत जी नामं शिकलो ती म्हणजे अशा वस्तू ज्या आपण डोळ्यांनी पाहू शकतो आणि हातांनी स्पर्शही करू शकतो. उदाहरणार्थ पुस्तक, सफरचंद किंवा आपली शाळा. या सगळ्या गोष्टींना आपण सहज हात लावू शकतो, बरोबर? पण नामं म्हणजे फक्त एवढंच नाहीये. कधी विचार केलाय का की आपल्या मनात ज्या भावना येतात, डोक्यात ज्या कल्पना येतात, ज्यांना आपण पकडूच शकत नाही, मग त्यांना काय म्हणतात? त्यांना पण काहीतरी नाव असेल ना? आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधायला ना आपल्याला एक खूप छान चित्र मदत करणार आहे. चला आपण एकत्र मिळून त्यातली गंमत शोधूया. हे बघा, या चित्राकडे जरा नीट बघा. हे फक्त एक साधं चित्र नाहीये, तर यात अनेक खास न दिसणारी नामं दडलेली आहेत. इंटरेस्टिंग आहे ना? चला तर मग शोधायला तयार? सगळ्यात आधी या 2 हसणाऱ्या मुलांकडे बघा. किती मजेत पुस्तक वाचतायत. त्यांच्या चेहऱ्यावरचा हा जो भाव आहे तो त्यांच्यातले एक खास नातं दाखवतो. आणि ते नातं आहे मैत्रीचं. आणि हीच तर खरी गंमत आहे. आपण मैत्रीला हात लावू शकतो का? नाही ना, पण ती आपल्याला मनात, हृदयात नक्कीच जाणवते.
आता चित्रातलं पुढचं चिन्ह पाहूया. हे बघा, पंख असलेलं हृदय. हे कशाचं प्रतीक आहे? बरोबर, हे आहे प्रेम आणि दयाळूपणा या सुंदर भावनांचं. प्रेम सुद्धा मैत्रीसारखंच आहे. ही एक खूप शक्तिशाली भावना आहे जी आपण एखाद्या वस्तूसारखी हातात धरू शकत नाही, पण तिचा अनुभव मात्र आपल्या सगळ्यांनाच असतो. ओके, पुढचं चिन्ह, हा चमकणारा लाईट बल्ब. आपल्या डोक्यात जेव्हा एखादी भन्नाट आयडिया येते तेव्हा असाच बल्ब पेटतो की नाही? तर हे चिन्ह आहे कल्पना आणि ज्ञानाचं. अगदी बरोबर. कल्पना आणि ज्ञान या गोष्टी काही आपण खिशात घेऊन फिरू शकत नाही. ते आपल्या मेंदूत असतात, आपल्या विचारांमध्ये असतात. खूप मौल्यवान, पण त्यांनाही आपण स्पर्श करू शकत नाही. बरं, पुढचं चिन्ह पाहूया. एक ढाल आहे आणि एक चावी. हे चिन्ह आपल्याला विश्वास आणि सुरक्षेची भावना दाखवतं. विश्वास म्हणजे काय? ती काही विकत मिळणारी वस्तू नाहीये, तर ती लोकांमध्ये एकमेकांबद्दल असलेली सुरक्षिततेची एक खूप खास आणि महत्वाची भावना आहे. आणि आता आपण आलोय शेवटच्या चिन्हाकडे. हा बघा, विचारांच्या बुडबुड्यात एक हसरा चेहरा. हे तर सगळ्यांनाच ओळखता येईल. हे आहे आनंद आणि शांतीचं प्रतीक. आणि यातली गंमत अशी आहे की आपण आनंद नावाच्या गोष्टीला थेट बघू शकत नाही, पण जेव्हा कोणी खुश असतं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आपल्याला तो आनंद नक्कीच दाखवून देतं. तर आपण चित्रातली कितीतरी न दिसणारी पण अनुभवता येणारी नामं शोधली. आता थोडा आपल्या स्वतःच्या भावनांबद्दल विचार करूया का? मग सांगा पाहू, अशी कोणती एक गोष्ट आहे जी केल्यावर किंवा मिळाल्यावर आपल्याला खरा आनंद होतो? जरा विचार करा आणि आपलं उत्तर खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. वाह, खूप छान. चला तर मग आज आपण नक्की काय शिकलो त्यावर एकदा पटकन नजर टाकूया. तर आज आपण शिकलो भाववाचक नामांबद्दल. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणतीही भावना, कल्पना किंवा गुण ज्यांना आपण पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, फक्त अनुभवू शकतो, त्या नावांना म्हणतात भाववाचक नाम. म्हणून हे नेहमी लक्षात ठेवा की नामं म्हणजे फक्त दिसणाऱ्या वस्तूच नसतात. आपल्या मनातल्या शक्तिशाली भावना आणि डोक्यातल्या मोठ्या कल्पना ही सुद्धा तितकीच खरी आणि महत्वाची नामं आहेत. आणि याच गोष्टी आपल्या आयुष्याला खरा अर्थ देतात. एक विचार करा, जेव्हा तुमचे सगळे मित्र एकत्र जमतात खेळायला किंवा गप्पा मारायला, तेव्हा त्या सगळ्यांना मिळून आपण काय म्हणतो? अगदी बरोबर. आपण त्याला गट म्हणतो किंवा इंग्रजीत ग्रुप म्हणतो. पण तुम्हाला माहिती आहे का, इंग्रजीमध्ये ना अशा वेगवेगळ्या गटांसाठी खूप खास आणि एकदम मजेशीर नावं आहेत. आणि ह्याच खास नावांना इंग्रजीत म्हणतात कलेक्टिव्ह नाऊन, म्हणजे मराठीत समूहवाचक नाम. सोपं की नाही? म्हणजे बघा, माणसं, प्राणी किंवा वस्तू यांच्या ग्रुपला दिलेलं एक स्पेशल नाव. खरं तर हे शब्द म्हणजे गटांसाठी वापरले जाणारे जादुई शब्द आहेत, अगदी मॅजिक वर्ड्स. चला आपण काही उदाहरणं बघूया, म्हणजे अजून जास्त मजा येईल. चला तर मग आपलं पहिलं उदाहरण पाहूया. अरे वा, या गोंडस मेंढ्यांकडे बघा जरा. इथे बघा किती साऱ्या मेंढ्या आहेत, हो ना? मग आपण फक्त खूप साऱ्या मेंढ्या असं म्हणायचं का? नाही, त्यांच्या ग्रुपसाठी एक खास जादुई शब्द आहे. आणि तो शब्द आहे फ्लॉक. म्हणून आपण म्हणतो अ फ्लॉक ऑफ शीप, म्हणजेच मेंढ्यांचा कळप. आहे की नाही मस्त? बरं, आता पुढचं उदाहरण. या मधमाशांकडे बघा बरं, काय दिसतंय? ह्या सगळ्या बिझी मधमाशा कशा त्यांच्या पोळ्याकडे उडत चालल्या आहेत. यांच्याही ग्रुपसाठी एक स्पेशल शब्द आहे बरं का. आणि तो शब्द आहे स्वॉर्म. म्हणून आपण म्हणतो अ स्वॉर्म ऑफ बीज, म्हणजेच मधमाशांचा थवा. कळलं? वाव, आपण 2 नवीन मॅजिक वर्ड शिकलो, फ्लॉक आणि स्वॉर्म. आता तुमची पाळी. बघूया बरं तुम्हाला किती समजलंय ते. हे तर सगळ्यांनाच माहीत असतं. शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा जो ग्रुप असतो त्याला काय म्हणतात? अगदी बरोबर, क्लास. ओके, आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या ग्रुपला काय म्हणतात हे कोणाला माहीत आहे का? थोडी हिंट देऊ का? त्याला टीम म्हणतात. अरे वाह, हे उत्तर माहीत होतं का तुम्हाला? मग पटकन कमेंट्समध्ये लिहून सांगा. पण थांबा, हे सगळे शब्द आपण का शिकतोय? हे इतके महत्वाचे का आहेत? चला बघूया. कारण हे शब्द वापरले ना की आपलं इंग्रजी बोलणं एकदम स्मार्ट वाटतं. आपली भाषा अजून कलरफुल म्हणजे रंगदार होते. आणि आपण आजूबाजूच्या गोष्टींचं वर्णन एकदम प्रोप्रमाणे करू शकतो. चला तर मग तुमच्यासाठी एक शेवटचं चॅलेंज. तुम्ही अजून असे कोणते मजेशीर समूहवाचक शब्द शोधू शकता? जरा विचार करा.